पुणे सोलापूर हायवे लगभग काय आपलं इथे ॲक्सिडेंट झालेला टू व्हीलरला पुण्याहून चालला होता, हा एकटाच होता. डायरेक्ट गोवर्धन हॉटेल दिसतं आहे पळसदेव, इंदापूर तालुक्यात येते, इंदापूरमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. आता काय पेशंटचा गंभीरच आहे, गाड्या लवकर चालवत नाहीत, काय नाही व्यवस्थित. आता ह्यासाठी आले पेट्रोल पंपाच्या अपोजिट साईडला जे ॲक्सिडेंट झाला आहे. आता टू व्हीलर आहे का इथे हॉटेलला लावून टाकतो, गोवर्धन हॉटेलला. ते आमचे गंजे डावगे इंदापूरचे आमच्या सोबतच असतात आमचे सहकारी. ही गाडी MH काय गाडी नंबर काय MH 25 AJ 2213 नंबर आहे गाडीचा. MH 25 AJ 2213 नंबर गाडीचा आहे. ते आता हे साईडला लावतो. हे शिंदे साहेब आहेत आमचं सिनियर ऑफिसर. ओके. आणि ही आमची गाडी आहे एमर्जन्सी. कुठं काय होऊ द्या पुणे सोलापूर हायवेमध्ये इंदापूर ते बेगोनपर्यंत आपल्या होते 50 किलोमीटर. 50 किलोमीटरमध्ये काय झालं, ॲक्सिडेंट होऊ द्या, अपघात होऊ द्या, त्या ठिकाणी काय का हो ना, तर त्या ठिकाणी आम्ही तात्काळ येत आहे बंदोबस्तसाठी. ते हायवे पोलीस म्हणून आमची नेमणूक आहे इथं. हायवेमध्ये काय अपघात काही होऊ द्या, 10 ते 30 किंवा 100 नंबर किंवा 112 नंबरला कॉल करणे. आपल्याला 21 ते 25 मिनटामध्ये सेवा मिळून जाईल. काहीच नाही. साईडला गाडी घेतली आता, थोडा सिरियस आहे, जाऊ दे आता काय शेवट बघायचं काम आहे. आणि इकडे तिकडे गाडीवाल्याने नदीकाठी झालं. मला बहुतेक वाटतं येत नाही का इकडं असं, हे पुण्याहून येतं रस्ता हा जो पूर्ण गाड्या येतात, ते गाड्या पुण्याहून येतात, गाड्या पुण्याहून येतात. तर हा पुण्याहून डायरेक्ट इकडं सोलापूरला जातो रस्ता. आणि हा अपोजिट साईडचा हा सोलापूरकडून पुण्याला चालला आहे. मला बहुतेक वाटतंय इथनं गाडी उठून मागून इथनं असं इकडे येत असेल, मागच्या गाडीने ठोकलं असेल त्याला. अजून कळालं नाही कशाने ठोकलं आहे, पण ठोकलं जरा सिरियसच आहे पेशंट. चला सुदैवाने देवाच्या तर पण त्याला व्यवस्थित बघा करावं. याचे सुरक्षकने पाहताना. चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये, काय असेल तर सांगित जाईन तुम्हाला. जय हिंद. चला या ठिकाणी आता निघू. आता चला निघलो, आता जातो पुढे. शिंदे साहेब गाडी बिडी लावली व्यवस्थित? गंजित गाडी लावली का? लावली साहेब गाडी. गाडी तर कोपकर लावली गोवर्धन हॉटेल पाशी. आता चला ड्युटी संपवायचा वेळ झालेला आहे आता. ओके. जय हिंद.